आणि आता बातमी चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांची। चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांना बलात्कारी म्हटल्यानं मेहबूब शेख यांनीही जोरदार टीका केली। पाहूया। तुमच्या मनामध्ये महिलांबद्दल काय आहे आदर, भाव, सत्कार, सन्मान, तो तुमच्या त्या बलात्कारी मेहबूब शेखने दाखवून दिलेला आहे। मी बलात्कारी आहे का नाही हे ठरवणारं कोर्टाने मला बिसमरी माझी ऍक्सेप्ट केली। महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भाजपनेही आंदोलन केलं, ज्यात चित्रा वाघ यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे पोस्टर घेऊन सवाल केले। त्याच वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका करताना मेहबूब शेख यांना पुन्हा बलात्कारी म्हटलं। पवार साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील, थकत नाहीत। आणि ज्या वेळेला त्यांच्या पक्षातला एक माणूस अतिशय हीन पातळीने, म्हणजे पातळीहीन म्हणावं लागेल, हीन पातळी नाही, ज्या पद्धतीने, म्हणजे मला आता ते शब्द बोलता येत नाही आहेत, इतक्या खालच्या पातळीवरती बोलतो, त्यावेळेला नक्कीच यांचं समर्थन त्याला असणार। मग किमान हा संस्कृतीचा, महिलांच्या उद्धारकर्त्याचा बुरखा हवा कशाला? तुमच्या मनामध्ये महिलांबद्दल काय आहे आदर, भाव, सत्कार, सन्मान, तो तुमच्या त्या बलात्कारी मेहबूब शेखने दाखवून दिलेला आहे। असं आहे की ह्या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोच्या डोक्यावर परिणाम झालेला। मी बलात्कारी आहे का नाही हे ठरवणारं कोर्टाने मला बिसमरी माझी ऍक्सेप्ट केली आणि मला गुंतवायला ह्या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोनी काय षडयंत्र केलंय हे देखील त्या मुलीने सांगितलं। तुझा नवरा लाचखोर, तू ब्लॅकमेल करती, तू कुचिकच्या प्रकरणात ब्लॅकमेल करणार, तू एका माझ्या आमदाराच्या प्रकरणात ब्लॅकमेल करणार, तू माझ्या प्रकरणात ब्लॅकमेल करणार, संजय राठोडला राखी बांधायला निघणार, त्याच्यावर बोल ना। मेहबूब शेख काय ते तुला कोर्टात दिसतेच ना, आब्रुनुकसेंचा दावा तुझ्यावर आहेच, तिथे येऊन बोल ना। मग मी जर बलात्कारी आहे ना, तुझ्याकडे पुरावे तर तुझ्यात हिंमत असेल तर तू कोर्टात ते पुरावे दे ना। मीडिया समोर काय पोपटपंची करते, तिथं कोर्टात तारखेला येत नाही, तुला कोर्टाला 10 समन्स काढावं लागतात, वॉरंट काढावं लागतात। गेल्या 2 दिवसांपासून चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्या शाब्दिक तू मैं सुरू आहे। असे 170 मेहबूब शेख मी तंगड्याला घेऊन फिरते अशी जहरी टीका चित्रा वाघ यांनी केली होती। त्या टीकेला त्याच भाषेत मेहबूब शेख यांनी उत्तर दिलं। विरोधी पक्षातल्या महिलेवरती ज्या पद्धतीने अतिशय खालची, म्हणजे पातळीच नाहीये, पातळीहीन बोलणारा हा मेहबूब शेख, हा त्यांना मान्य आहे। आणि असे मेहबूब शेख, असे 1760 मेहबूब शेख चित्रा वाघ तंगड्याला घेऊन फिरत असते। मला काहीही बोललं, कितीही पातळीहीन बोललं, तरी मेहबूब शेख बलात्कारी आहे हे कोणी पुसू शकणार नाही। आता ही बाई काल बोलती की मी टंगडीला धरून 117 मेहबूब शेख फिरवते। एखाद्या चांगल्या घरातल्या, सभ्य घरातल्या कोणत्याही बाईच्या तोंडात ही भाषा शोभल का? कोणती सभ्य घरातली बाई ही भाषा बोलू शकते टंगड्याला धरून? अरे म्हातारे क्वातारे तुझ्या टंगड्याला धरून आतापर्यंत तू फिरवली, पण हा खामके आहे ना मेहबूब शेख, तुझ्यासारख्या 200 जणींना एकटाच लई आहे। मी आता पुढे जर बोललो तुझ्या टंगड्याचं, हे टंगड्याचं बोलणं तुला शोभतं का? सगळेच काय तुझ्यासारखे येड्यांना सांभाळायला मोकळे नाही, ते भारतीय जनता पार्टीला तुझ्यासारखे भोकायला लागतात। लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायका, ह्याच देवेंद्र फडणवीसांच्या काळात तुझा नवरा पकडलेला आहे ना, त्याच्यावर बोल। संजय राठोड तुझा कसा भाऊ झाला, कशी तोडपाणी झाली हे महाराष्ट्राला सांग ना एकदा। कसं तोंड काळं करून गेली तू संजय राठोडच्या विरोधात, तर गळा काढून आरडत होती। आता त्या संजय राठोडच्या विरोधात काय गेली तू कोर्टात माघार घ्यायला? कोणती महिला ही टंगड्या बिंगड्याची भाषा करू शकते का? कमरे खालची भाषा ही महिलाच्या तोंडात, तू महिला नावालाच कलंक, तो भाग वेगळा, तर तू त्याला अपवाद आहे। तू महिलाच नाही, स्वतःला समजत पण नाही, आणि चांगल्या घराचा तुझा तर काही संबंधच नाही। बलात्काराच्या आरोपात पोलिसांनी औरंगाबाद हायकोर्टात बी समरी रिपोर्ट सादर केला। तो बी समरी रिपोर्ट एक्सेप्ट करून मेहबूब शेख यांच्यावर गुन्हेही रद्द झाले आणि मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हाही दाखल केलाय। त्यामुळे अधूनमधून दोघांमध्ये शाब्दिक एन्काउंटर सुरू असतात। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.